नमस्कार, मी सुरेखा नितीन पवार, प्रभाग 2 ब मधून अपक्ष म्हणून उमेदवार आहे। सध्याला मी प्रभाग 2 ब ची निवडणूक लढवणारी अपक्ष ह्याच्यातून पहिली उमेदवार आहे। आपलं विजन? माझं विजन एवढं आहे की माझा लमाणतांडा, माझ्या आजूबाजूचा परिसर, माझा हडको, अयोध्यानगर इथला प्रभाग हा गावापासून खूप वेगळ्या पद्धतीचा आहे। सगळीकडे आपल्याला दिसेल की बिल्डिंग वगैरे आहेत, पण सध्याला ह्या साईडला हा मागासच वर्ग आहे। ह्या वर्गाला मला पुढे घेऊन जायचंय। कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, नळ गटारींचे विल्हेवाट म्हणजे गटारी आपल्याला कशा असायला पाहिजेत, या सर्वांची नोंद मी आधीच घेतलेली आहे। कारण गेली 5 वर्ष झालं मी याच प्रभागात काम करत आहे। खूप समोरून जवळून ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत। या गोष्टी पाहून मला काहीतरी जोड पाहिजे म्हणजे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे। याची डिग्री सुद्धा माझ्याकडे आहे। मी फक्त लोकांसारखं मी सामाजिक कार्यकर्ता आहे असं सांगत फिरत नाहीये। या सामाजिक उद्देशातून मला असं कळून आलं की बाबा एखादा सामाजिक काही गोष्टी करायच्या असतील तर आपल्याला लोकांची जोड पण असायला पाहिजे आणि काहीतरी एखादं चांगलं पद आपल्याकडे असलं पाहिजे की त्या जेणेकरून समोरच्याला भांडून आपल्याला ती कामं करता आली पाहिजे। हाच माझा उद्देश आहे। समाजातील गोरगरीब, लहान मोठे, वृद्ध या लोकांना माझ्याकडून जितकं काही करता येईल, एक नगरसेविका भावी झाल्यानंतरनं जितक्या गोष्टी त्यांना पोहोचवता येईल तेवढ्या गोष्टी मी पोहोचवायचा प्रयत्न करेन। आणि माझे 2 हात मी समोर घेऊन येत आहे तर तुम्ही 1 हात माझ्या सोबत ठेवावं अशी मला जनतेकडून अपेक्षा आहे। सर्वप्रथम असं सांगता येईल की मी एकमेव व्यक्ती असं असेल की व्यक्तिमत्व माझा की बाबा एक महिला आहे आणि ऑलरेडी 3 पक्षाचे उमेदवार आहेत आणि मला गर्व आहे माझा की मी कुणाला मॅनेज झाले नाही आणि मॅनेज करण्याचा प्रयत्न जरी केला असेल त्यांनी तर 5 पैशाला बहालणारी माझी वृत्ती नाहीये, त्या तत्वाची मी नाहीये। आणि त्याच गोष्टीला धरून आज लोकांमध्ये चर्चा आहे की ती एक महिला असून मॅनेज झाली नाही तर तिला कुठेतरी आपण प्रतिसाद द्यायला पाहिजे। मतदारांना एकच आव्हान आहे, 5 पैशावरती तुम्ही तुमची इमानदारी विकू नका। एक मत हक्काचं द्या। डॉक्टर बाबासाहेब स्वतः म्हणलेत की मला देव म्हणून पूजू नका, मी एक मानव म्हणून आहे तर मला मानवासारखा सन्मान द्या। आणि त्यांनीच लिखित घटनेमध्ये म्हणलं आहे की तुम्ही मतदार आहात, ते मतदार आहात तर हक्काचं मतदान द्या, हक्कानं आपली कामं करून घ्या। उगी एकाचा पैसा घ्यायचा आणि त्याच्यासमोर बोलायला गेल्यानंतर अरे ये उद्या बघतो असं म्हणून घेण्यापेक्षा या साहेब बसा, तुमचे काही अडचणी असतील तर आम्ही सोडवू असं म्हणायला पाहिजे। आणि हीच जर वृत्ती तुम्ही घेऊन चालत असाल तर आमच्यासारख्या गोरगरिबांना उमेदवार म्हणून काम करायला कुठलीच अडचण येणार नाही।